महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. 58 लाख जणांच्या कुणबी नोंदींना प्रमाणपत्र आणि वैधता द्यावी. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं. या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की मराठा समाजाच्या हितासाठी त्यांच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजना ऐतिहासिक आहेत. मुख्यमंत्री म्हणून आपण आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले तेवढे महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजासाठीच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत, उलट त्या अधिक ताकदीने राबवल्या जात आहेत. कुणालाही धक्का न लावता एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याचं काम या सरकारने कधीही केलेलं नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना इतर ओबीसी समाजाला घाबरण्याची गरज नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गावठी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच शहरातील गावठी दारू बनवणाऱ्या व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यास तात्काळ त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावलाय. पाकिस्तानी ISI आणि मुंबईतील गुन्हेगारी टोळक्यांच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या 9 संशयितांना NDRAने अटक केली आहे. या व्यक्तींना दिल्लीतील प्रमुख ठिकाणांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळाही जप्त केला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. पुणे शिरूर महामार्गावरील दैनंदिन वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या लाखो वाहन चालक, IT कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे ते शिरूर दरम्यान देशातील सर्वात मोठ्या उन्नत महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या महाप्रकल्पामुळे भविष्यातील प्रवास केवळ वेगवानच होणार नाही तर वाहतूक देखील सुरळीत होईल. मुंबई महानगर प्रदेशात सध्या जलमेट्रोचं जाळं विस्तारणार आहे. देशात डिसेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात जलमेट्रोची वाहतूक सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यासाठीच आता हालचाली देखील सुरू झाल्याचं दिसून येत आहे. शहरात पहिली जलमेट्रो जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल झाली असून याची चाचणी सुरू आहे. चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या पुढील 7 दिवसात केरळमध्ये आगमनाची शक्यता आहे. श्रीलंकेच्या परिसरातील कमी दाबाच्या वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवासात काहीसा अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे तो सुमारे 7 ते 10 दिवस उशिरा केरळ किनारपट्टीवर दाखल होत आहे. इराण अमेरिका संघर्षामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे इंधनाचे दरही चांगलेच वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. असे असताना आता मुंबईत CNGच्या दरातही 2 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका आता वाहनधारकांना बसणार आहे. जर पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर त्यांना भूगोलाचा भाग राहायचे की इतिहासाचा हे स्वतःच ठरवावं, अशा कडक शब्दात काही दिवसांपूर्वी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला सुनावलं होतं. त्यानंतर आता उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना ऑपरेशन सिंदूर 2.0 बाबत मोठं वक्तव्य केलंय. भारत ऑपरेशन सिंदूर 2.0 साठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरीप हंगामाची चाहूल लागताच रायगड जिल्ह्यातील शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. भात, भाजीपाला आणि इतर पिकांच्या बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र याच काळात बोगस बियाणे विकणारे एजंट, बनावट कंपन्या आणि अप्रमाणित व्यापारी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसमोर फसवणुकीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागातील तब्बल 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कारवाईचा धडाका सुरू आहे. नाशिकमधील एका IT कंपनीतील कथित जबरदस्ती धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या छळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावर नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाने सुमारे 1500 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून तपास यंत्रणांनी आरोपीच्या जामिनाला विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील साक्षीदार दादा खिडकर याला त्यांच्या भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात साक्ष देऊ नको असा इशारा देताना ही धमकी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार असल्याचं सांगत त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचं ठामपणे स्पष्ट केलंय. देशभरात खळबळ माजवणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनीषा हवालदार यांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे, तर दुसरे आरोपी मनीषा मांढरे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.